मर्दा आम्ही मराठे खरे दुश्मनाला भरे कापरे देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजित मागे जरे वादळा परे आम्ही पुढेच चालतो जय शिवाजी गर्जून रणात झुंजतो मराठा कधी न संग्रातून हाते मारून दहास एक मराठा कटे सीमा ओलांडून धावती संगिनी मृत्यू आम्हा पुढे घाबरे भारत आम्ही तुलाच देव मानतो हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो राखतो महानामाची परंपरा रक्त शिंपून पवित्र ठेवतो जरा याच मातीवरी प्राण गेला तरी आमची वीर गाथावर मर्दा आम्ही मराठी काय वाटतंय एकंदरीतच आज जे एअर स्ट्राईक झालेला आहे आतंकवाद्यांवर हल्ला करण्यात आलेला आहे काय वाटतं बघून त्यासाठी माझ्या मराठा इन्फंट्रीनं मराठ्यानं या माझ्या वीर जवानानं मागे घ्यायचं ना मागणं विचार करायचा नाही त्यासनी गाडायची पहिली तुम्ही पण सहभागी झाला होता आता सुद्धा जावं वाटतंय मला आम्ही 81चं ह्याच्या बरोबर झालं बघा युद्ध तेव्हा आम्ही एअरफोर्स मध्ये होतो 2 विंग एअरफोर्स मध्ये त्या गुजरात ह्या साईडला होतो आम्ही एक जहाज पाडलं तर बघा आमचं तेव्हा आम्ही त्या साईडला होतो काय काय केलं होतं काय शूरवीरपणा म्हणजे असं युद्ध करत असताना काय थरार असतो काय वाटतं मनामध्ये भीती असते का काय मनाच्या भीतीचा तर सवालच नाही आम्ही देशाचं नमक खाल्लेलं आहे झेंड्याखाली कसम खाल्लेलं आहे आम्ही काय करायला पाहिजे आम्ही काय नाही आमचा मागला मला विचार नसतोय आता सुद्धा जाणार का लढायला आता रोग जायला तयार नाही आणि माझी नात बी श्रीनगरला आहे माझा नात जावा बी श्रीनगरला आहे आता नात आणि जावई श्रीनगरला काळजी वाटते का कारण की काळजी म्हणजे ती आलं काय काळजी तरी वाटणार पण आम्ही भेट नाही त्याला असे किती फायदा होतील पण या देशासाठी आपल्याला काय ते केले पाहिजे अभिमान प्रत्येकाला पाहिजे या गोष्टीचा आणि माझं सरकार तसं आता सध्याचं आहे पहिलं कोण विचारत नव्हतं एवढं हे नाही करायचं ते नाही करायचं पण आता खुद येऊन ह्याचा मला अभिमान आहे लय माझं नाव बाबूराव महादेव कदम हवलदार BM कदम पाई रवींद्र शंकर पाटील राहणार गिरगाव तालुका जिल्हा कोल्हापूर मी 9-109 इन्फंट्री बटालियन TM मधून DH मध्ये गेलतो माझी पोस्टिंग श्रीनगर 1 विंगला होती तिथं पण असं उग्रवादी हल्ले करायचे तरी पण आता मोदी सरकार आल्यापासून त्यांनी जे टोरी हल्ला केला हे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी योग्य कारवाई केलेली आहे पाकिस्ताननं भारताला लागू नये नाही तर परत जर त्याला मोदी सरकार तुम्हाला जबाब दिल्याशिवाय राहणार नाही भारतानं पाकिस्तानमध्ये लय मया दाखवलेली होती तर पाकिस्तान काय ऐकायच्या परिस्थिती नाही आहे आणि जी कारवाई योग्य केली आहे तिन्ही जणांनी आज जी कारवाई केलेली आहे ती योग्य केलेली आहे मी सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन शशिकांत साळोके भारतीय सैन्यानं जे आता रात्री उग्रवाद्यांच्या 9 चौक्या उद्ध्वस्त केल्या हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले त्याबद्दल तिन्ही दलाचं मी आर्मी नेव्ही एअरफोर्स यांचं स्वागत करतो त्याचबरोबर मोदी सरकारनं आपले जे पहलगाममध्ये गेलेले टुरिस्ट होते ज्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं सिंदूर पुसला गेला तेच नाव ऑपरेशन सिंदूर म्हणून देऊन त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 100 उग्रवाद्यांना कंठस्थान गाठलं त्याबद्दल मी मोदी सरकारांचं सुद्धा स्वागत करतो आणि दुश्मननं जर आणखीन काय आपल्यावर रिटायर करायचा प्रयत्न केला तर भारतीय सेना इतकी ताकदवर आहे की पाकिस्तानला नेस्तनाबूद करून सोडेल आणि त्याचबरोबर जर जरूरत पडली तर आम्ही सैनिक गिरगावचे माजी सैनिक सुद्धा जायला तयार आहोत मी हवलदार नामदेव महादेव पाटील फर्स्ट मराठा जंगली पलटण मी फौजेत 22 वर्ष नोकरी केली पण आता जे स्ट्राईक व्हायला लागले हे होऊ देत ह्याच्याविषयी जास्त करू दे सरकार खरं ह्याच्यात सिव्हिलला न मारता आतंकवादी आणि फौजी ह्या दोघांनीच अटॅक केला पाहिजे प्रायव्हेट माणसं जशी आपली जातात ह्यांच्यासाठी हे स्ट्राईक ठीक नाही आणि हे आता जे सुरू आहे हे जास्तीत जास्त मोदी सरकार हमला फक्त आतंकवादी हड्ड्यावरच करायला लागलाय ह्याच्यामुळं बरं आहे सिटीमध्ये जर केलं तर अपाट नुकसान होणार आहे आणि ह्याच ह्याच्यात जर लढाई जर झाली तर आपलं देखील भरपूर नुकसान होणार आहे का आपली आता पिकं तिथं बॉर्डरवर आलेले ते जर बंबारी झाले तर इकडलं पण नुकसान भरपूर होणार आहे त्यासाठी मोदी सरकार जो विचार करायला लागलोय आपल्या लोकांचा बी विचार करूनच जे स्ट्राईक करत आहे
यासाठी मोदी सरकारचं धन्यवाद. आणि तिन्ही दलांनी जे स्ट्राईक आता सुरू केलं आहे आणि बिलकुल आतंकवाद्याच्या अड्ड्यावर सुरू आहे, त्याच्यामुळे यांचं काम एक नंबरचं मी मानतो. आणि ह्याच्यासाठी जर कमी माणसं पडत असेल फौज तर आम्ही जायला तयार आहे. बाबूराव पाटील 109 टी बटालियन. जे पहलगामला आपल्या सिव्हिल लोकांच्यावर जो हमला झाला, दहशतवाद्याने हमला केला, त्यात आपले 28 लोक मारले गेले. त्याच्याबद्दल आपल्या तिन्ही सेनांनी आतंकवादी पोस्टावर हल्ला केला आणि त्यांचे 100 सैनिक मारले. त्याबद्दल मी मोदी सरकार आणि तिन्ही सेनेचा आभार करतो.